हे घे. बरं तन्मय आई, पोचल्यावर एक मेसेज तरी करशील. हो. सावकाश जा. बाय बाय. तन्मय, हात जोडून विनंती करतो, माझ्या बरोबर चल. माझी मुलगी तिकडे जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. तो तुझ्या घरचा विषय आहे, इथे कशाला घेऊन आलास? निक निक. ऐक ना. तन्मय तन्मय, त्यांचं म्हणणं तरी ऐकून घेऊया आपण. याचं ऐकून घ्यायचं? अगं हा एक नंबरचा खोटारडा आहे. याची नजर आग्रावर आहे, तुला माहित आहे ना? आणि मी खात्रीनं सांगतो, हे आता जे काही बोलतोय ना ते सगळं खोटं आहे. या मागे याची काहीतरी चाल आहे. तन्मय, तू समजतेस तसं काही नाहीये. खरंच माझी मुलगी जीव द्यायला निघाली. कुठे आहे तुमची मुलगी? आमच्या घरी. आणि तिने दरवाजे बंद करून घेतले. तो आतून. एक मिनिट. तिचं डोकं खराब झालं असेल, डॉक्टरांकडे घेऊन जायचं. आमचा काही संबंध नाही. निघायचं. अरे मी विनंती करतो तुला, तू खरंच तन्मयला समजाव. हा लाचार बाप तुझ्या समोर हात जोडून उभा आहे. अहो पण तुमची मुलगी जर तुमचंच ऐकत नाहीये तर तन्मयचं तरी का ऐकेल? या क्षणी ती फक्त तन्मयच ऐकेल. मी विनंती करतो, तन्मयला माझ्या बरोबर पाठव. नाहीतर नंदिनी खरंच जीव देईल ग. नंदिनी म्हणजे नंदिनी तुमची? माझी पोटची पोर. मला माहितीये या क्षणी तुमच्या डोक्यात खूप प्रश्न असतील. मी सगळ्याची उत्तर नंतर देतो. पण आता तन्मयला माझ्याबरोबर पाठव. काही करा पण माझ्या नंदिनीला वाचवा. हा राया काका तुझ्या पुढे हात जोडून विनंती करतोय. तुझ्या पाया पडतो, चला माझ्या बरोबर. तन्मय, तन्मय, तन्मय तू आलास. मला माहिती होतं तू येणार. पप्पा मी बोलले होते ना तुम्हाला, तन्मय नक्की माझ्याकडे येणार म्हणून. तन्मय तू आलास ना? आरोही, आरोही काय करते इथे? ती का आलीये? तिला इकडनं जायला सांगा आत्ताच्या आत्ता. मला ती डोळ्यासमोर नकोय. तन्मय तिला जायला सांग. तू का आलीयस इथे? तुला माहितीये ना तन्मय फक्त माझा आहे. तो फक्त माझा आहे. तू
तू जा इकडनं. पप्पा तिला जायला सांगा. पप्पा पहिले जायला सांगा, नाहीतर मी इकडनं. नंदिनी तन्मय, तू तू तिच्याकडे का बघतोयस? तू तू माझ्याकडे बघितलं पाहिजेस. तू जाते हो इकडनं. आरोही तू जा, नाही तर मी. अरे हो राया जबडे, तुमच्या पोरीला आवरा, नाही तर रागाच्या भरात कोणाचा तरी जीव घेईल ती. अहो तिने जर माझं ऐकलं असतं तर मी हात जोडून तुमच्याकडे कशाला आलो असतो. तुझा विश्वास नव्हता ना. बघ बघ ती स्वतः जीव देण्याचा प्रयत्न करते. नंदिनी हे बघ मी आलोय आता, तू खाली उतर. नाही, मी नाही येणार खाली. तू आधी सांग, तू मला सोडून का गेलास? या आरोने बोलवून घेतलं ना तुला. तू मला प्रॉमिस कर इथून पुढे तू फक्त माझं ऐकशील. तू प्रॉमिस कर, नाही तर मी. नाही नंदिनी प्लीज नाही. अरे ती काय बोलते तुला कळत नाहीये का? अरे ती एवढं ओरडून सांगते की हो म्हणना. अरे कर ना तिला प्रॉमिस. अरे भेट लागलाय तिला. वेळ लागलाय? कोणाला वेळ लागलाय? मला वेळ लागलेला नाहीये. वेडी नाहीये मी. तुला काय वाटतं मी उडी मारणार नाही? मी उडी मारून दाखवेन. मी खरं सांगते तन्मय, मी खरंच उडी मारणार. नंदिनी नाही. पप्पा त्याला इथे यायला सांगा आता. अरे काय बडबडताय? आपण तो शुद्धीत आहोत ना. भलत संत प्रॉमिस कसा करू मी? हे तू प्रॉमिस खरंच प्रॉमिस म्हणून करू नकोस, पण तिला समाधान वाटावं म्हणून तरी बोल. तन्मय लवकर ये. पप्पा मी उडी मारेन, मी सांगते. एक मिनिट नंदिनी, हे बघ ऐक माझं, तू असं काही करू नकोस. हे बघ मी तिथे येतो, तू थांब. तू येतोयस? तू इथे येतोयस? हो हो हो. पण एकटा ये. त्या आरोहीला घेऊन यायचं नाही. घेऊन येऊ नको, नाहीतर मी तिचा जीव घेईन. गच्चीवर जायचं असेल तर गच्चीवर जायचं असेल तर बंगल्याच्या आतमधूनच जायला रस्ता आहे. पण नंदिनीने सगळ्या दरवाजांना आतून कडी लावली आहे. दुसरा कुठला मार्ग? दुसरा मार्ग नाही. तन्मय कुठे आहे? तन्मय कुठे गेला? पप्पा तन्मय का दिसत नाहीये मला? तन्मय कुठे आहे सांगा मला. मला तन्मय हवा आत्ताच्या आत्ता. त्याला बोलवा. तर मग आता काय करायचं? थांब सारा. मी 3 पर्यंत पोहोचीन, नाहीतर मी उडी मारीन. पप्पा तन्मयला बोलवा. येतो. तन्मय काय करतोस तू? तन्मय जपू ना. हा सावकाश तन्मय. एक, तन्मय. 2, नंदिनी हे बघ. सांभाळून.
आहे तो इकडे आहे. बघा मी 3 ला उडी मारीन. मी सांगते मी उडी मारीन. तन्मयला बोलवा. सावकाश सावकाश. मी 3 ला उडी मारीन. नंदिनी आई अंबाबाईची कृपा, तन्मय वेळेत पोचला तिथे. नाटक करते ती. असं कोणी जीव देतो काय करते? आनंदा ती असं का करेल? अरे का करेल म्हणजे करते ना. ते सोले पिक्चर मध्ये नाही का ते तन्मय तू आलास तन्मय. मला माहिती होतं तू येणार. तू नक्की येणार. तू मला काही होऊ देणार नाही. आज माझं प्रेम जिंकलंय आणि आरोही हरली. आज मी जिंकलीये तन्मय. मी जिंकलीये. पण इतकी वाट बघायला लावतं का कोणी? मी केवढी वाट बघितली तुझी. पण आता तू आलाय तन्मय. तू फक्त माझा आहे. तू माझा आहे, फक्त माझा. नंदिनी हा काय वेडेपणा आहे? हा? नंदिनी 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 हे नंदिनी बाळा डोळे उघड. हे नंदिनी तन्मय तू ठीक आहेस ना? कुठे काही लागलं वगैरे नाही ना? तन्मय अरे अरे ही बेशुद्ध कशी पडली? मला माहित नाही. तुम्ही आधी डॉक्टरांना फोन करा. हो डॉक्टर येत आहेत. आपण हिला आतमध्ये नेऊया का? तिच्या बेडरूम मध्ये. विचार करत बसण्याची वेळ नाहीये. आनंदा मला वाटतं आता तुम्ही सगळे घरी जा. नाही आपण सगळेच इथे आलो हे कळल्यावर आईंना खूप काळजी वाटेल. अजूनही आजारी आहेत ते. आता ना काय हवं नको ते बघावं लागेल ना. अगं पण आरू आनंदा मी आणि तन्मय आहोत ना. खरंच जा तुम्ही. दुपारी 3 ते 4 या वेळेत नाही मिळत जेवण. हो बर आता ठेवू का मी फोन? एक ना नगच आहे. अरे घरात कोणीच कसं नाही. सगळेजण गेलेत कुठे? सगळे नंदिनी मॅडमच्या घरी गेलेत. नंदिनी मॅडम कडे कशाला? काहीतरी राडा झालाय. नाम्या राडा म्हणजे काहीतरी लफड झालंय. तुला नीट शब्द वापरता येत नाहीत का? हे असले शब्द माझ्या समोर बोलायचे नाहीत. काहीतरी गोंधळ झालाय. तो
तो फोन ठेव जा आधी जागेवर. काय झालं असेल? आणि मला कोणी काहीच कसं बोललं नाही. हे सगळं काय आहे? नंदिनी तुमची मुलगी आहे, हे तिने आमच्यापासून लपवून का ठेवलं? तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या बंगल्यावर बोलून आम्हा सगळ्यांचा अपमान केला गेला. हे सगळं तुम्ही आणि नंदिनीने ठरवून केलं होतं ना? आणि हे सगळं तुम्ही फक्त आग्रह मिळवण्यासाठी करताय. आरोही, मला मान्य आहे की माझा आग्रहावरती डोळा होता, पण नंदिनी आता जे काही वागते त्याला नाटक म्हणू नको. मी नंदिनीची शपथ घेऊन सांगतो, अगं ती खरंच मनोरुग्ण झाले. हवं तर डॉक्टरांना विचार. हे बघ, तुला जर मी सांगतो हे सगळं खोटं वाटत असेल तर मला पोलिसांच्या हवाली कर. नाहीतर तुला वाटेल ती शिक्षा दे मला. शिक्षा देण्याचं काम माझं नाही. मला फक्त सत्य जाणून घ्यायचंय आणि ते मला कळेलच लवकर. तन्मय, तन्मय, तन्मय कुठे? कसं वाटतंय तुम्हाला? तन्मयला बोलवा. तन्मय, तन्मय तू इथे इथे ये माझ्या जवळ. प्लीज मला एकटीला नको सोडू. तू इथे बस, माझ्या जवळ थांब. प्लीज मला सोडून नको जाऊ. आता कुठेही जाऊ नको. प्लीज इथेच थांब माझ्या जवळ. प्लीज मला सोडून नको जाऊ. नंदिनी, तुम्हाला काय हवंय का? मला फक्त माझा तन्मय हवाय. तन्मय, आता मला सोडून कुठेही जाऊ नको. मला तू हवायस फक्त. तन्मय, माझ्या जवळचा. जगडे साहेब, जरा बाहेर येतात का? तू कुठे चाललायस? प्लीज नको जाऊ. मी सांगितलं ना माझ्या जवळ राहा. तू जाऊ नको त्यांना. प्लीज प्लीज. अहो डॉक्टर, नंदिनीचं काय नाटक चाललंय?
अहो काल तुम्ही नव्हतात म्हणून मी दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलं होतं. नंदिनीचे सगळे प्रकार पाहून तर त्यांनी तिला वेडीच ठरवलं, म्हणा मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. आता त्याला कोणत्या तोंडाने सांगणार होतो की नंदिनी नाटक करते म्हणून? नाही, काल परवापर्यंत तन्मयला घाबरवण्यासाठी ती छोटी मोठी नाटकं करत होती तोवर ठीक होती, पण आज तर करच केला. अहो आत्महत्या करायला निघाली होती. हा तेवढ्यात तोल गेला असता तर काय झालं असतं? डॉक्टर तुम्हाला खरंच सांगतो की आता सगळ्यांना आहे ना संशय यायला लागलाय. सगळ्यांना वाटतं की नाटक करते म्हणून. अहो जबडे साहेब, आधी मलाही वाटलं की नंदिनी नाटक करते, पण तिच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे सगळं खरं असावं. काय म्हणजे नंदिनी खरंच वेडी झाली आहे? अहो अगदीच वेडी नाही म्हणता येणार, पण नंदिनीची अवस्था फार नाजूक आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेत सायकॉटिक म्हणतो. डॉक्टर डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो, पण खरंच नंदिनीला यातून बाहेर काढा. नाही पैशाची काळजी करू नका, मी वाटेल तेवढा पैसा खर्च करीन, पण तिला बाहेर काढा. हो एकुलती एक मुलगी आहे हो माझी ती. हो आपण नक्की प्रयत्न करूया. हे बघा, मी तुम्हाला आता काही औषधं लिहून देतो, ती मात्र ताबडतोब मागवून घ्या. हो आणि आपण 1-2 दिवसात तिच्या इतर काही तपासण्या करून घेऊ. त्याचे रिपोर्ट्स आले की आपल्याला कळेल नंदिनीला खरंच उपचाराची गरज आहे की हा तिच्या नाटकाचाच एक भाग आहे.